हॅलो, चला तर गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा मी नव्याने स्वागत करते. सकाळी नाश्ता माझा चहा बटरवरती झाला. पिल्लूसाठी आज ॲपल ज्यूस बनवलं, पण पिल्लूने आज अजिबात पिलंच नाही. काय माहिती, आज त्याला आवडलंच नव्हतं. मग मी कपडे वगैरे काढून घेतले काल, कारण रात्रीचे कपडे काढले नव्हते आणि रात्रीमुळे थंड झाले होते. कपडे काढून झाल्यावर पिल्लूला मी खायला परत फोडणीचं उपीट बनवलं. पिल्लूनं ते खूप छान खाल्लं. नंतर मी वरण भात खाल्लं दुपारी. नंतर खाली जाऊन फ्रुट्सवाले आले होते. फ्रुट्सवाला टेम्पो आला होता. फ्रुट्स घेतले. पिल्लूसाठी ॲपल संपले होते आणि त्यानंतर घर आवरायला घेतले. घर आवरायला मला तर तसा उशीरच झाला होता, रात्रच झाली होती. आणि कपडे पण खूप पडले होते. कपड्यांच्या घड्या घालत बसले होते मी. नंतर पिल्लूचे कपडे बाजूला ठेवावे लागतात, माझे बाजूला, आणि पिल्लूच्या पप्पांचे प्रेस करून अडकवून ठेवावे लागतात. त्यासाठी माझा खूप वेळ कपडे ठेवण्यामध्ये जातो. आणि रूम माझी खूप छोटी असल्यामुळे मला ते सगळं व्यवस्थित असेल तर व्यवस्थित वाटतं, नाहीतर ती खूप छोटी रूम वाटते आणखी पसारा जास्त असेल तर. म्हणून मी जास्तीत जास्त होईल तेवढं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून सगळा पसारा व्यवस्थित ठेवून देत असते. त्याच्यामुळं थोडं क्लीन वाटतं. तरी बघू आता, आपल्याला जशी रूम डेकोर करता येईल तशी आपण डेकोर करू, पण शक्यतो काही होणार नाही, कारण रूम खूप छोटी आहे. तुम्हाला दाखवाल, रूमचा पण रिव्ह्यू देईल एका दिवशी. आणि काही कस्टमरचे पण ड्रेस होते, ते पण अल्टर करायचे होते. ते आता उद्या अल्टर कराल. ते मशीनवरती ठेवले होते आणि त्यांचे मला गाडीवर घालून जाण्यासाठीचे व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट असते ना, ती कंपल्सरी प्रेस करूनच ठेवावी लागते. कारण त्यांनी तसं काही बोलत नाहीत, पण कसं प्रेस केलं ना कपड्यांना शाईन तेवढी छान येते. म्हणून मी त्यांचे कपडे रेग्युलर प्रेस करून ठेवते. आणि संध्याकाळी त्यांनी आज थोडंसं लवकर आले होते आणि काहीतरी खायला बनव अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मी त्यांना दुकानातून येताना सांगितलं होतं मटकी फरसाण आणायला. नंतर कोथिंबीर, कांदा मी चिरून घेतला, कापून घेतला आणि थोडासा कांदा मसाला, थोडंसं मीठ घालून वर खाली केली. पण खूप तिखट झाली होती. तुम्ही कधी पण कांदा मसाला टाकताना खूप थोडंसं टाका. आणि रात्री हे जेवण पोळी भाजीचं झालं. तर चला भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये.